नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवोदय अकॅडमीमध्ये। तर आज आपण सिंपल प्रेझेंटमध्ये वाक्य बनवणार आहेत इंग्लिशचे। तर त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट्स म्हणजे जे काम करणारे असतात, नाउन्स काय असतात, या सगळ्या गोष्टी या अगोदर शिकवलेल्या आहेत। हां, ते व्हिडिओ मी यूट्यूबला अजून टाकलेले नाही आहेत। जर तुमचा रिस्पॉन्स राहिला आणि तुम्ही सांगितलं की सर प्लीज ते जे बेसिकचे व्हिडिओ आहेत अगोदरचे ते पण टाका, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट काय असतात, मंत्री म्हणजे सब्जेक्ट काय असतात, उपमंत्री म्हणजे ऑब्जेक्ट्स काय असतात, वर्ब्सचे टाईप्स, ठीक आहे, V1 V2 V3 V5 या सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे। ठीक आहे, तर त्या गोष्टी मी आता परत या व्हिडिओमध्ये घेऊ नाही शकत, कारण की तसं जर केलं तर व्हिडिओ हा फार लांब होऊन जाईल। ठीक आहे, तर डायरेक्ट मी पॉईंटवरती येतो। सिंपल प्रेझेंट म्हणजे काय असतं की ज्या गोष्टी आता होत आहेत, आता चालू आहेत, त्यांना आपण सिंपल प्रेझेंटमध्ये सांगत असतो। ठीक आहे, ह्याच्यामध्ये ज्या सायंटिफिक ट्रूथ असतात, जसं की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस। ठीक आहे, तर पाणी जे आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं, हे सायंटिफिक ट्रूथ आहे आणि हे आपण सिंपल प्रेझेंटमध्ये सांगणार। जे आपल्या रोजच्या हॅबिट्स आहेत, जसं की आपण खातो, झोपतो, पळतो, किंवा जी बी आपली सवय असेल, जी की आपण रोज करतो, जे काम आपण रोज करतो ते सिंपल प्रेझेंटमध्ये येणार आहे। त्याच्यानंतर जे काही गोष्टी आहेत, जसे की हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत, ते आपण सिंपल प्रेझेंटमध्ये येणार। त्याच्यानंतर जे आपण ऑर्डर देतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात, ते पण सिंपल प्रेझेंटमध्येच येणार। ठीक आहे, तर आज आपण सिंपल प्रेझेंटमध्ये इंट्रोडक्शन करून देतो आहे संत्रींचं। ठीक आहे, तर आपण पहिले संत्री पाहून घेऊ, संत्री काय असतात, आणि त्यानंतर मग आपण त्यांच्यावरनं वाक्य बनवणार आहे। तर बघा, सर्वात पहिले जे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे ते आहे मंत्री। जसं काय ही, शी, इट, आय, वी, दे, यू। ठीक आहे, आज सिंपल प्रेझेंट असल्यामुळे यांच्यामध्ये लागणार V1 आणि उपमंत्री। ठीक आहे, यांच्यामध्ये येतो हिम, हर, इट, मी, अस, देम, यू। ठीक आहे, तर बा ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे निर्जीव वस्तू, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही। ठीक आहे, त्याच्यानंतर हिम म्हणजे होतो त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे निर्जीव वस्तूला, मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, देम म्हणजे त्यांना, आणि यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला। ठीक आहे, तर उपमंत्री काय असतात, वर्बचे प्रकार। उपमंत्री हे मी अगोदर समजवलेले आहेत, यूट्यूबला ते व्हिडिओ अजून उपलब्ध नाही आहेत। जर तुमची रिक्वेस्ट राहिली तरच मी ते व्हिडिओ टाकणार आहे। म्हणून जर तुम्हाला शिकवणं आवडत असेल आणि वाटत असेल की बुवा सरांनी ते पण व्हिडिओ अपलोड केले पाहिजे, तर तशी तुम्ही मला रिक्वेस्ट करा, जेणेकरून मी त्या टॉपिक्सवरती पण व्हिडिओ टाकेन। ठीक आहे, तर आज आपल्याला इंट्रोडक्शन करून घ्यायचं आहे, ज्याला मी म्हणतो संत्री। ठीक आहे, यालाच इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह प्रोनाउन्स म्हणतात। ठीक आहे, तर याच्यामध्ये येतो हिज, हर, इट्स, माय, आवर, देअर, युअर। ठीक आहे, तर आता काय होतं, हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे, इट्स म्हणजे त्या निर्जीव वस्तूचे, माय म्हणजे माझे, आवर म्हणजे आमचे, देअर म्हणजे त्यांचे, आणि युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे। ठीक आहे, तर यांचे मिनिंग्स पण लिहून देतो मी। तर हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे, इट म्हणजे त्या निर्जीव वस्तूचे, माय म्हणजे माझे, आवर म्हणजे आमचे, देअर म्हणजे
त्यांचे आणि युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे. ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहेत, मंत्री, उपमंत्री आणि संत्री यांचा वापर करून वाक्य बनवणार आहेत. पण वाक्य बनवत असताना असं गरजेचं नाही आहे की उपमंत्री आलाच पाहिजे. ठीक आहे. एखाद्या वेळेस वाक्यामध्ये डायरेक्ट संत्री पण येऊ शकतो. हां, पण जर उपमंत्री आला आणि संत्री पण आला, दोघी जर येत असणार, तर आपण सर्वात पहिले जो आपलावाला बेसिक स्ट्रक्चर आहे, जे की काय आहे, ठीक आहे, तर हे आपलं बेसिक स्ट्रक्चर. याच्यामध्ये मंत्री, वर्ब आणि उपमंत्री यांनाच आपण पहिले घेणार. याच्यानंतर आपण जे दुसरं काही गोष्टी असणार त्या ॲड करणार, यांना आपण सोडणार नाही. हे आपलं बेसिक स्ट्रक्चर. याला आपल्याला सोडायचं नाही आहे आणि याला विसरायचं पण नाही आहे. ठीक आहे. तर अगोदर तुम्ही हे सगळं लिहून घ्या आणि ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं आहे त्या स्क्रीनशॉट बी काढू शकतात. चला, तर आता आपण यांच्यावर आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे. आपण 5 वाक्य बनवून प्रॅक्टिस करू. त्याच्यानंतर मग तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करायची आहे वाक्य बनवायची. तर सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण वाक्य बनवणार आहेत. समजा आता आपल्याला संत्री, तर संत्रीचा उपयोग आपण कुठं करतो, ज्यावेळेस आपल्याला मालकी दाखवायची असते. काय दाखवायची असते? मालकी. मालकी म्हणजे काय? ओनरशिप. जर समजा आता हा पेन आहे, ठीक आहे, तर मला असं सांगायचं आहे की हा पेन माझा आहे, तर मी काय म्हणणार? माय पेन. मी काय म्हणणार? माय पेन. समजा हा जो फ्लॅट आहे हा तुमचा असेल, तर तुम्ही काय म्हणणार? माय फ्लॅट किंवा आवर फ्लॅट. आमचा आहे ना, आमचा आवर म्हणजे काय येणार? एकापेक्षा जास्त येणार. मग जेव्हा सांगायचं आहे की आमच्या सगळ्यांचा हा फ्लॅट आहे, तर आपण काय म्हणणार? आवर फ्लॅट. बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असेल, मला सांगायचं असेल की ही जी बॅग आहे ही तुझी बॅग आहे, तर मी काय म्हणणार? युअर बॅग. मी काय म्हणणार? युअर बॅग. ठीक आहे. तर जे बी संत्री आहेत त्यांचा उपयोग आपण करतो मालकी दाखवण्यासाठी. ओके. तर आपण आता यांच्यावरनं काय करणार आहेत? वाक्य बनवणार आहेत. ठीक आहे. तर आता आपण वाक्य बनवू. जर समजा मग मी वाक्य बनवलं एक की हा पेन तुझा आहे. हा पेन तुझा आहे का माझा आहे? हां, तर बघा, हा पेन तुझा आहे. हा पेन तुझा आहे. तर मग सांगितलं काम करणारं आहे का कोणी? सर्वात पहिली गोष्ट ते तर कोणी काम करणारं नाही आहे. ठीक आहे. म्हणून आपण मंत्री घेणार का? नाही घेणार. ठीक आहे. हे काय होतं? हा पेन तुझा आहे. हा पेन म्हणजे काय? दिस. दिस म्हणजे हे. तर दिस कुठं लावतो आपण? इकडे लिहून घ्यायचं आहे. दिस म्हणजे हे किंवा हा. ठीक आहे. तर दिस म्हणजे हे किंवा हा. तर आपण म्हटलं हा पेन. ठीक आहे. हा पेन कोणाचा आहे? तुझा आहे. हा पेन कोणाचा आहे? तुझा आहे. ठीक आहे. तर मग दिस पेन. मी काय ना? दिस पेन. आणि आज आपलं काय? सिम्पल प्रेझेंट आहे. हां, आणि हा पेन तुझा आहे. याच्यामध्ये कोणता वर्ब येतो आहे का? कोणतं काम दाखवणारा शब्द येतो आहे का? का बरं? हा पेन तुझा आहे येतं आहे कोणी? कोणताच वर्ब येत नाही. ठीक आहे. मग मला काय ना फक्त दिस पेन युअर्स. दिस पेन युअर्स. सॉरी, असं म्हणून आपण दिस इज, सॉरी, हे वाक्य नाही म्हणून आपण थोडंसं दुसरं वाक्य घेऊ. याच्यामध्ये समजा आपल्याला ऑब्जेक्ट बी घ्यायचा की फॉर एक्झाम्पल 2 मिनटाला मी त्याला माझं घर दिलं. मी त्याला माझं घर दिलं. तर मी काय केलं? त्याला माझं घर दिलं. कोणाचं घर होतं रे? घर कोणाचं होतं? माझं. ठीक आहे. मग मी माझं घर कोणाला देऊन दिलं? तुम्हाला देऊन दिलं. मग मी काय म्हणणार? तर बघा, सर्व मला सांगा. मग आता मी त्याला माझं घर दिलं. मी त्याला माझं घर दिलं. या वाक्यामध्ये काम करणारा कोण आहे? तर तो मी आहे. ठीक आहे. देणारा कोण आहे? मी. ठीक आहे. जर तुम्हाला समजत नसेल ना काम करणारा कोण आहे, तर काय करायचं की वाक्यामध्ये जो वर्ब आहे त्याला क्वेश्चन विचारायचा. करणारा कोण? ठीक आहे. देणारा कोण? आता द्यायचं काम होतं, आपण देणारा कोण? तर मी. मग मीसाठी आपण मंत्री काय घेणार? आय. बरोबर.
आपण आय लावला. आता यानंतर काय होणार की मी, मग आपला काय इथं दिलेला आहे V1 म्हणजे वर्ब, बरोबर. तर मी त्याला घर मी त्याला घर दिलं, मी त्याला घर दिलं. या वाक्यामध्ये आपलं काम काय आहे तर देणे, आणि देण्याला आपण काय म्हणतो गिव म्हणजे देणे, ठीक आहे. मग आपण वर्ब V1 होता तर त्या हिशोबाने आपण लिहिला गिव. काय लिहिला गिव. मग काय झालं आय गिव, बरोबर. मी काय दिलं, कोणाला दिलं त्याला. हे बघा मी कोणाला दिलं त्याला. तर बघा उपमंत्रींच्या हिशोबाने आपला कोणाला पाहिजे तर त्याला, हिम म्हणजे त्याला बोलतो ना आपण, हिम म्हणजे त्याला. मग मी काय दिलं आय गिव हिम, बरोबर. मी काय दिलं बरं त्याला सांगा बरं. आय गिव हिम काय दिलं बरं मी त्याला, घर दिलं, होम. मी काय दिलं त्याला होम. पण मग सांगा ते जे घर होतं ते कोणाचं होतं, नीट वाक्य पहा. काय म्हणलो मी त्याला माझं घर दिलं. कोणाचं घर दिलं, माझं घर. मग आता होमच्या अगोदर काय आलं पाहिजे माय, काय आलं पाहिजे माय होम. मग काय झालं ते आय गिव हिम माय होम, ठीक आहे. मग बघा हे वाक्य काय झालं आय गिव हिम माय होम, ठीक आहे. तर हे असं आपल्याला फर्स्ट वाक्य तयार झालेलं आहे आणि अगदी सुंदर वाटतं आहे ते. आय गिव हिम माय होम, मी त्याला माझं घर दिलं. मस्त आहे की नाही वाक्य. चला तर मग बरं तुम्ही एखादं वाक्य सांगा मला. काय वाढवलं, शक्ती वाढवणे, ॲम्प्लिफाय. हां तर आपण काय म्हणू शकतो की जादू पिक्चर पाहिला आहे ना, कोण असतं जादू असतो एक असतो ऋतिक रोशन, ठीक आहे. चला समजा आपण घेऊ, आपण असं म्हणतो का तुमच्यामुळं माझी शक्ती वाढली. नेते लोक म्हणतात की नाही माझी शक्ती तुम्ही आहे, तुमच्यामुळं माझी शक्ती वाढते, ठीक आहे. तर मग आपण काय म्हणणार त्यांनी, मग कोणी वाढवली शक्ती, त्यांनी वाढवली की नाही, त्यांनी माझी शक्ती वाढवली. त्यांनी काय केलं माझी, किंवा त्यांनी आमची शक्ती, किंवा त्यांनी त्याची शक्ती वाढवली, किंवा त्यांनी आपण म्हणू तुझी शक्ती वाढवली बुवा, त्यांनी तुझी शक्ती वाढवली. जसं की पहा तुमच्या शाळेत झगडा झाली बॉईजची मस्तपैकी, किंवा गर्ल्सची बी होते झगडा, त्यांच्यापैकी गँग्स असतात, ठीक आहे. मग आता समजा तुम्ही एकटे उभे आहेत आणि तुमच्या मागं येऊन तुमचे मित्र किंवा मैत्रिणी येऊन उभ्या राहून गेला, काय रे तर तुमची शक्ती काय पहिले कमी होती आता वाढून गेली की नाही. कोणी वाढवली तुमची शक्ती, त्यांनी वाढवली, ठीक आहे. तर मग आपण काय ना त्यांनी तुझी शक्ती वाढवली, त्यांनी तुझी शक्ती वाढवली. तर वाढवणारा कोण, त्यांनी म्हणजे ते, दे म्हणजे काय ना दे, एकापेक्षा असतं ना ते, आपण काय घेणार दे. म्हणजे काय ना दे ॲम्प्लिफाय. आणखी बा आपला जो काम करणारा होता तो आला, त्याच्यानंतर आपल्याला V1 वर्ब पाहिजे होता, म्हणजे ज्या गोष्टी काम दाखवतात ती गोष्ट पाहिजे होती, म्हणून आपण ती लावतोय ॲम्प्लिफाय. काय लावतोय ॲम्प्लिफाय, ओके. तर काय झालं दे ॲम्प्लिफाय, हां काय ॲम्प्लिफाय केलं बरं, तुझी शक्ती. कोणाची पॉवर वाढवली, तुझी पॉवर वाढवली, तुझी शक्ती वाढवली त्यांनी. मग तुझी शक्ती, तर मग काय पाहिजे पहिले तुझी, युअर म्हणजे तुझे, मग काय पाहिजे युअर, काय पाहिजे युअर, भावड्या युअर. अरे बेटा आपल्याला मालकी दाखवायची ना, मालकी दाखवताना मला सांग शक्ती कोणाची आहे ती, तुझी. मग आपण काय दाखवतोय, ओनरशिप दाखवतोय की नाही. म्हणजे ओनरशिप दाखवतोय तर आपल्याला तिथं युअर लावावं लागेल बेटा, समजलं का. मग तर काय ना दे ॲम्प्लिफाय युअर
पावर. वावर आहे तो, पावर आहे का वावर तुमच्याकडं? नाही, तुमच्याकडे बी नाही, माझ्याकडे बी नाही. आपल्याकडे काय पावर नाही सध्या. हां, तर दे ॲम्प्लिफाय युअर पावर. ठीक आहे, तुम्ही काही वाढू शकता, तुमचं काही टेन्शन नाही. ठीक आहे, नक्सलाइट एरियामध्ये. हां, चला बरं, अजून एक वाक्य बनवायचं आहे आपल्याला. अजून 3 वाक्य बनवायचे आहेत आपल्याला. सांगा बरं. ॲक्सेलरेट. असे सगळे एवढे काय बेकार बेकार वर्ब देतो तू, चांगले वर्ब दे ना थोडे. सापडत नाही का चांगले वर्ब? समजा आपण एखादं मराठी वाक्य बनवू, जसं की फॉर एक्झाम्पल हां, ग्रॅब. ग्रॅब आहे का ते? नाही. ग्रॅब किंवा हंट घेऊ आपण, शिकार करणे. हां, हंट म्हणजे शिकार करणे. तर मग आपण काय म्हणू की आम्ही वाघाच्या पिल्ल्यांचा किंवा वाघाच्या पिल्ल्यांचा म्हणलं पाहिजे आपण म्हणू, हरणांचा नाही. आपल्याला मालकी दाखवायची ना. असं काही नको म्हणणार आहे. आम्ही त्यांच्या कोंबड्या चोरल्या. कोणाच्या तरी चोरल्या कोंबड्या. ठीक आहे, 31 डिसेंबर होता, पार्टी करायची होती, पैसे नव्हते खिशामध्ये, म्हणून पाहिजे होत्या कुठून तरी कोंबड्या चोरून घेतल्या. जा तिकडं. हंट नाही ना तिथं, तिथं काय ना स्टील. ठीक आहे, तर काय ना आम्ही त्यांच्या कोंबड्या चोरल्या. आम्ही त्यांच्या कोंबड्या चोरल्या. ठीक आहे, थोडंसं अरे नको ना. काय ना काम करणारा कोण होतं? आपण होतो की नाही? आपण चोरल्या ना कोंबड्या. मग काय ना नंतर आपला वर्ब लागणार आहे V1. आम्ही त्यांच्या कपड्यांनी कोंबड्या चोरल्या. आम्ही त्यांच्या कोंबड्या चोरल्या. याच्यामध्ये काय ना येणार तर चोरणे हा वर्ब आहे आपला. हां, आणि त्याला आपण म्हणतो स्टील. स्टील म्हणजे चोरणे. मग काय वी स्टील. आम्ही चोरलं. काय चोरलं बरं? कोंबड्या म्हणजे हेन. ठीक आहे, आम्ही काय चोरलं? हेन. वी स्टील. मग सांगा ती हेन कोणाची होती? ती कोंबडी कोणाची होती? त्यांची होती की नाही? मग पहिले काय आलं पाहिजे? देअर. देअर म्हणजे त्यांचे. मग वी स्टील देअर हेन. बरोबर. मग काय झालं आपलं वाक्य? वी स्टील देअर हेन. चला, आपले 3 वाक्य झाले. अजून आपल्याला 2 वाक्य करायचे. बाप किती मेहनत लागते. डेव्हलप. त्यांनी आमचं शहर डेव्हलप केलं, विकसित केलं. त्यांनी आमचं शहर विकसित केलं. आता कुठंतरी आपण काहीतरी चांगलं वाक्यावरती आलेलो आहे. नाही ना, आम्हाला शहर विकसित करायचं आहे बेटा. जमीन विकसित करून काय करू? शहर विकसित होणार म्हणजे जमीन आपोआप विकसित होणार की नाही? हां, इनडायरेक्टली तर होतच आहे ना ते. मग लक्ष द्यायचं थोडं. त्यांनी काय केलं? आमचं शहर विकसित केलं. त्यांनी म्हणजे कोणी? मग दे येणार. ठीक आहे, कारण की काम करणारे ते आहेत ना. काय नाही झालं आहे? हां, झालं तर ओके ना, काही प्रॉब्लेम नाही ना. आपण येऊ की तुम्ही आमचं शहर विकसित केलं. काय केलं? तुम्ही आमचं शहर विकसित केलं. तुम्ही म्हणजे काय ना? हां, विकसित करणे म्हणजे काय होतं आपण? डेव्हलप. ठीक आहे, तर या वाक्यामध्ये आपला जो V1 आहे तो आहे डेव्हलप. काय आहे? डेव्हलप. ठीक आहे, आपण काय ना यू डेव्हलप. हां, यू डेव्हलप. यू डेव्हलप. काय डेव्हलप केलं बरं? पण कोणाची सिटी?
आवर आमची सिटी तुम्ही काय केली आहे, डेव्हलप केली आहे. काय केली आहे, आवर सिटी. ठीक आहे. तर काय आलं, यू डेव्हलप आवर सिटी. ठीक आहे. आणि त्यानंतर 5वं वाक्य आपल्याला बनवायचं आहे. तर 5वं वाक्य आपण कशानं बनवायचं, समजा हां डिस्ट्रीब्यूट DISTRIBUT डिस्ट्रीब्यूट तेच आहे ना, डिलिव्हर आहे का, अच्छा डिलिव्हर. हां त्याच्यावर मस्त वाक्य बनणार की तू माझा संदेश त्यांना देऊन देजो, तू माझा संदेश त्यांना देऊन देजो. ठीक आहे. जसं की आता इथं काय होणार, आपला जो मंत्री आहे काम करणार तो काय आहे, देणारा कोण आहे, तू म्हणजे यू. म्हणजे पण यू आपण घेऊ की ती माझा संदेश नाही, ती माझा संदेश देणार. ती माझा संदेश देणार कोणाला, त्यांना. ती माझा संदेश त्यांना देणार, ती माझा संदेश त्यांना देणार. मग ती म्हणजे काम करणारी कोण आपल्या इथं, ती शी आपण घेतला शी. हां मग काय शी. हां देणार काय म्हणतो आपण, डिलिव्हर गिव मी म्हणतो आणि डिलिव्हर मी म्हणतो. जर आपण समजा स्वतः एखादी गोष्ट देत असू किंवा घेऊन देणे लावतो आणि डिलिव्हरचा अर्थ वेगळा होतो, एखादी गोष्ट आहे ती आपण काय त्यांच्याजवळ पोचवली आहे. ठीक आहे. तर मग शी डिलिव्हर हां तर तिने डिलिव्हर केलं. काय केलं बरं डिलिव्हर तिने, पण आपलं वाक्य काय पूर्ण नीट आहे का, आपलं वाक्य काय आहे की ती माझा संदेश त्यांना देणार. माझं उपमंत्री बी आला की नाही, त्याच्यावर ते काम होतं तो बी आला, त्यांना द्यायचं काम होतं की नाही. म्हणजे माझं काय ना, शी डिलिव्हर मी, किंवा आपलं वाक्याचं आपण असं म्हणलो की ती माझा संदेश त्याला देणार. बरोबर. तर मग काय ना, त्याला किंवा मला देणार. ती माझा संदेश मलाच कसं काय देणार, नाही देऊ शकत ना. ठीक आहे. तर ती काय करणार, त्याला देऊ शकते किंवा त्यांना देऊ शकते. आपण घेऊ हिम, त्याला दिला. ठीक आहे. तिने माझा संदेश त्याला दिला. मग शी डिलिव्हर माय, की पहिले हिम, शी डिलिव्हर हिम. कारण की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वाक्य बनवताना आपला जो मंत्री वर्ब आणि उपमंत्री आहे हा आपल्याला सर्वात IMP अगोदर त्यांनाच ठेवायचं, त्याच्यानंतर आपलं बाकीचं वाक्य लावायचं. मग काय आलं, शी डिलिव्हर हिम. काय डिलिव्हर केलं बरं, तर माझा संदेश. माझा म्हणजे काय येणार, माय. माझा म्हणजे काय येणार, माय. आणि काय केला, माझा संदेश डिलिव्हर केला आहे, मेसेज. मग इथं काय येणार, मेसेजची स्पेलिंग सगळ्यांना पाठ असते, MESSAG मेसेज. मग आपलं वाक्य काय झालं, शी डिलिव्हर हिम माय मेसेज. शी डिलिव्हर हिम माय मेसेज. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज संत्री कसे वापरायचे हे शिकलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 5 वाक्य पण त्याच्यावाले बनवलेले आहेत, प्लस मंत्री उपमंत्री. आणि जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करून विचारू शकतात. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून पण मंत्री काय आहे, उपमंत्री काय आहे किंवा वर्ब्स काय आहेत हे समजलं नसेल तर तुम्ही तसं मला मेसेज बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, रिक्वेस्ट करा. मी तुमच्यासाठी स्पेशल एकेका टॉपिकवरती स्पेशल व्हिडिओ बनवून टाकू शकतो. पण जोपर्यंत तुमचा रिस्पॉन्स येणार नाही तोपर्यंत मी पण ते व्हिडिओ टाकण्यासाठी थोडंसं मागं पुढं करणार. ठीक आहे. म्हणून जर तुमचा रिस्पॉन्स चांगला राहिला तर मला पण शिकवण्याला आणि व्हिडिओ अपलोड करण्याला थोडासा आनंद वाटेल. आणि बाकी जर आवडला असेल तर शिकवणं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी एकदम लहान मुलासारखं इंग्लिश स्पीकिंग पण आणि प्लस बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ पण एकाच चॅनलवरती शिकवलं जाणार आहे. तर याचा जो फायदा आहे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, काका मामाच्या पोरांना, मावशीच्या मुलांना सगळ्यांना देऊ शकता. ठीक आहे. तर आजसाठी आपण इथं थांबू. धन्यवाद. जय हिंद.